नमस्कार. आज आपण एका अगदी रोजच्या पण महत्त्वाच्या विषयावर बोलतोय. स्वयंपाकाची भांडी. म्हणजे आपण जेवण बनवण्यासाठी काय वापरतो याचा आपल्या आरोग्यावर आणि जेवणाच्या चवीवरही परिणाम होतो, नाही का? आपल्याकडे वृषभ काठाळे यांची काही माहिती आहे. स्वयंपाकाची भांडी, आरोग्य आणि निवड. त्या आधारे आपण जरा खोलवर जाऊन बघूया की नक्की कोणती भांडी चांगली, कोणती सुरक्षित आणि कोणती वापरताना थोडा विचार करायला हवा. चला तर मग बघूया काय काय आहे या माहितीत. सुरुवात करूया सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या भांड्यांपासून. स्टेनलेस स्टील. हे तसं सुरक्षित मानलं जातं, बरोबर? अगदी. स्टेनलेस स्टील हे बऱ्यापैकी सेफ ऑप्शन आहे. ते टिकाऊ आहे, गंजत नाही सहसा, आणि महत्त्वाचं म्हणजे ते अन्नासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही. त्यामुळे भाज्या, आमटी किंवा काही उकळवण्यासाठी वगैरे उत्तम. पण त्यात एक अडचण येते असं ऐकलंय, उष्णतेची. हो, बरोबर. म्हणजे जर त्याच्या तळाशी तांब्याचा किंवा ॲल्युमिनियमचा जाड थर नसेल ना, ज्याला क्लॅडिंग म्हणतात, तर मग उष्णता सगळीकडे सारखी पसरत नाही. मग अन्न खालून करपू शकतं किंवा चिकटतं. अच्छा, म्हणजे चांगल्या प्रतीचं स्टील निवडणं गरजेचं आहे. ते 18-18 किंवा 304 ग्रेड वगैरे म्हणतात ते. अगदी. 18-18 म्हणजे त्यात 18% क्रोमियम आणि 8% निकेल असतं. क्रोमियममुळे गंजरोधक क्षमता येते आणि निकेलमुळे ते जास्त टिकाऊ होतं, चमक पण येते. समजलं. हे झालं स्टीलचं. पण आपले पारंपरिक पर्याय पण आहेत की नाही? जसं की लोखंड, कास्ट आयर्न किंवा घडवलेले लोखंड. हो, लोखंड. त्याचे फायदे वेगळे आहेत. एकतर ते उष्णता खूप छान टिकून ठेवतं. त्यामुळे मंद आचेवर काहीतरी शिजवायचं असेल किंवा तळायचं असेल किंवा आपली भाकरी, चपाती यासाठी ते खूप चांगलं आहे. आणि आरोग्यासाठी पण फायदा म्हणतात ना, लोहाचा अंश मिळतो वगैरे. हो, हा त्याचा मोठा प्लस पॉइंट आहे. शिजवताना थोडं लोह पदार्थात उतरतं, जे अनेकांसाठी, विशेषतः आपल्याकडे, आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे नैसर्गिक सप्लिमेंटेशनच झालं की नाही? पण मग त्याची काळजी घ्यायला लागते ना. गंज वगैरे लागतो म्हणतात, सांभाळायला थोडं कठीण. हो, ते आहे. लोखंडाला गंजू नये म्हणून नियमितपणे सीझनिंग करावं लागतं. सीझनिंग म्हणजे? ते तेल लावून तापवतात ते. अगदीच. तेलाचा पातळ थर लावून भांडं तापवायचं. याने एक प्रकारचा नैसर्गिक नॉनस्टिक थर तयार होतो आणि गंज पण येत नाही. सुरुवातीला थोडं किचकट वाटेल, पण सवय झाली की होऊन जातं. फक्त आंबट पदार्थ म्हणजे चिंच, टोमॅटो, दही असं काही त्यात जास्त वेळ शिजू नये. का? रासायनिक प्रक्रिया होते. हो, थोडी रासायनिक प्रक्रिया होऊ शकते आणि पदार्थाची चव पण बदलू शकते. पण रोजच्या भाजी, चपातीसाठी लोखंड उत्तम आहे. ओके, म्हणजे स्टील आणि लोखंड हे चांगले पर्याय आहेत काळजी घेतली तर. बरं, आता जरा त्या भांड्याकडे येऊया जे खूप स्वस्त आणि हलकं असतं, म्हणून घरात दिसतं, ॲल्युमिनियम. याबद्दल काय सांगाल? याची शिफारस नाही केली जात. बरोबर. साधं ॲल्युमिनियम जे अगदी स्वस्त मिळतं, ते रोजच्या वापरासाठी खरं तर टाळायला हवं असं तज्ज्ञ सांगतात. असं का? कारण ॲल्युमिनियम विशेषतः आंबट, खारट किंवा मसालेदार पदार्थांसोबत लवकर रासायनिक प्रक्रिया करतं. म्हणजे ॲल्युमिनियम भांड्यातून सुटून अन्नात मिसळू शकतं. त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात यावर अजूनही संशोधन चालू आहे. काही जण त्याचा संबंध अल्झायमर सारख्या आजारांशी जोडतात, पण ते निर्णायकपणे सिद्ध झालेलं नाही. तरी धोका कशाला घ्या म्हणून टाळलेलं बरं. बापरे, म्हणजे ते स्वस्त आहे म्हणून वापरणं धोकादायक ठरू शकतं. मग ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियम नावाचा प्रकार असतो, तो सुरक्षित असतो का? हो, ॲनोडायझिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामुळे ॲल्युमिनियमवर एक कठीण संरक्षक थर तयार होतो. हा थर ॲल्युमिनियमला थेट अन्नाच्या संपर्कात येऊ देत नाही. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया टळते. ते जास्त टिकाऊ पण असतं आणि ओरखडेही कमी पडतात. अच्छा, म्हणजे हा एक चांगला पर्याय वाटतोय. हो, पण ते साध्या ॲल्युमिनियमपेक्षा महाग असतं आणि वापराने किंवा घासण्यामुळे हा थर हळूहळू निघून जाऊ शकतो. त्यामुळे तिथेही काळजी घ्यावीच लागते. आणि आता सगळ्यात सोयीचा वाटणारा पर्याय नॉनस्टिक. कमी तेल लागतं, चिकटत नाही, म्हणून लोकप्रिय आहे. पण त्यात काही प्रॉब्लेम आहे का? हो, इथेन सावधगिरी बाळगायला हवी. बहुतेक नॉनस्टिक भांड्यांवर जे कोटिंग असतं, जसं की टेफ्लॉन, PTFE, ते खूप जास्त तापमानाला, म्हणजे साधारण 260 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं की त्यातून काही विषारी वायू बाहेर पडू शकतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. 260 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती, आपल्याला कसं कळणार? म्हणजे समजा तुम्ही रिकामी कढई गॅसवर ठेवली आणि ती खूप तापली, किंवा तेल टाकल्यावर खूप धूर यायला लागला, तर ते तापमान धोकादायक पातळीपर्यंत पोचलेलं असू शकतं. अरे देवा, म्हणजे हाय फ्लेमवर काही बनवायचं असेल तर नॉनस्टिक नको. शक्यतो नको.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओरखडे. हो, ते कोटिंग निघालं की म्हणतात वापरू नये. अगदी. जर नॉनस्टिक पॅनवर ओरखडे आलेले असतील किंवा ते कोटिंग निघायला लागलं असेल तर ते भांडं वापरणं लगेच थांबवावं, कारण त्यातून हानिकारक रसायनं अन्नात मिसळण्याचा धोका वाढतो. असे पॅन लगेच बदलायला हवेत. म्हणजे नॉनस्टिक वापरायचं तर कमी ते मध्यम आचेवर आणि खूप काळजीपूर्वक. बरोबर. या मुख्य प्रकारांशिवाय वृषभ काठाळे यांच्या माहितीत मातीची आणि तांब्याची भांडी पण आहेत ना? हो, त्यांचाही उल्लेख आहे. मातीची भांडी अगदी नैसर्गिक. म्हणतात की त्यात अन्न हळू शिजतं, चव चांगली लागते, पण ती नाजूक असतात, सांभाळावी लागतात, तुटू शकतात लवकर. आणि तांब्याची भांडी उष्णता खूप छान वाहून नेतात, म्हणजे लवकर गरम होतात आणि सारखी गरम राहतात. पण शुद्ध तांब अन्नासोबत प्रक्रिया करतं, विशेषतः आंबट पदार्थांसोबत, आणि ते विषारी ठरू शकतं. त्यामुळे तांब्याची भांडी नेहमी आतून कथील किंवा स्टीलचा लेप दिलेली, म्हणजे कल्लई केलेली असावी लागतात. ती कल्लई सुरक्षित असते. अच्छा, म्हणजे प्रत्येक भांड्याचे स्वतःचे फायदे तोटे आहेत. मग या सगळ्याचा सारांश काय काढायचा? रोजच्या भारतीय स्वयंपाकासाठी सर्वोत्तम काय म्हणता येईल? बघा, कोणतं एकच भांडं सर्वोत्तम असं नाहीये. माहितीनुसार एक चांगलं मिश्रण करणं फायद्याचं ठरू शकतं. जसं की चपाती किंवा भाकरीसाठी लोखंडी तवा, भाजी, आमटी किंवा वरण भातासाठी स्टेनलेस स्टीलची कढई किंवा पातेलं, कधीतरी डाळ किंवा सांबार, भात यासाठी मातीचं भांडं वापरून बघायला हरकत नाही. आणि तळण्यासाठी किंवा रस्सा भाजीसाठी जाड बुडाचं कास्ट आयर्न पॅन उत्तम. हे चांगलं कॉम्बिनेशन वाटते. आरोग्य आणि सोय दोन्हीचा विचार होतो यात. आणि काय गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात? साधा म्हणजे नॉन एनोडाइज्ड ॲल्युमिनियम, आणि ओरखडे पडलेले किंवा कोटिंग खराब झालेले नॉनस्टिक पॅन, हे 2 तर नक्कीच टाळावेत. तर आजच्या चर्चेतून भांड्यांच्या निवडीबद्दल बरीच स्पष्टता आली असं वाटतं. स्टेनलेस स्टील आणि लोखंड हे तुलनेने सुरक्षित आणि चांगले पर्याय वाटतात. अर्थात त्यांची वैशिष्ट्ये आणि मर्यादा समजून घ्यायला हव्यात. शेवटी आपली गरज काय आहे, आपलं बजेट काय आहे, आणि आपण आरोग्याला किती प्राधान्य देतो यावर सगळं अवलंबून आहे. खरंय. या माहितीमुळे आता स्वयंपाकघरातली भांडी निवडताना किंवा वापरताना नक्कीच जास्त विचार केला जाईल. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, आपण भांडं कोणतं वापरतो यावर इतकं लक्ष देतो, पण आपण अन्न कसं शिजवतो, म्हणजे तेलाचा वापर, शिजवण्याची पद्धत, किती वेळ शिजवतो आणि शिजवलेलं अन्न कशात साठवतो, या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर किती परिणाम होत असेल, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? विचार करायला लावणारा.